महत्त्वाचं काय होतं तर ज्या काळामध्ये भारताला जगाने बहिष्कृत केलं त्यावेळी अर्थशास्त्री नसलेल्या अटलजींनी अशा प्रकारची अर्थव्यवस्था तयार केली की त्या सगळ्या काळांमध्ये आपली अर्थव्यवस्था 9%, 8%, 10% वाढली। आणि सगळ्यात महत्त्वाचं 2005 साली ज्यावेळी यूपीएच्या सरकारने पहिली आर्थिक पाहणीचा अहवाल त्यांचा दाखल केला त्या आर्थिक पाहणीच्या अहवालात त्यांनी लिहिलं की भारताची सर्वात वेगानं अर्थव्यवस्था ही अटल बिहारी वाजपेयींच्या काळात वाढली आणि त्या काळामध्ये 6 कोटी जॉब्स 6 कोटी रोजगार हे अटलजींनी तयार केले। म्हणजे जगाने ज्यावेळेस बहिष्कृत केलं आणि परिष्कृत केलं त्याही वेळी ठामपणे आपल्या अर्थव्यवस्थेला उभं करणारे अटलजी होते। आणि म्हणून अटलजी अर्थशास्त्री नव्हते पण त्यांना अर्थशास्त्र समजायचं। अटलजींना देशाच्या हिताचं काय आहे हे माहिती असायचं आणि ज्या प्रकारे देशाचा मान सन्मान त्यांनी उंच केला। खऱ्या अर्थानं युनायटेड नेशन्समध्ये गेल्यानंतर सगळे देश आपल्या भाषेत बोलायचे पण भारत मात्र इंग्रजीत बोलायचा। अटल बिहारी वाजपेयी पहिले असे प्रधानमंत्री ठरले, पहिले असे नेते ठरले, परराष्ट्र मंत्री ठरले। त्यांनी ठामपणे सांगितलं मी पण माझ्या देशाच्या भाषेत बोलणार, तुम्ही माझ्याही भाषेचं ट्रान्सलेशन करा आणि हिंदीमध्ये त्या ठिकाणी भाषण केलं आणि तेव्हापासनं युनायटेड नेशनमध्ये हिंदीचंही ट्रान्सलेशन सुरू झालं आणि हिंदी भाषेला, भारतीय भाषेला पहिल्यांदा रिकॉग्निशन त्या ठिकाणी मिळालं। आपल्याला माहिती आहे अटलजींना अनेक भाषा ज्ञात होत्या। अटलजींना सातत्याने ते आपल्या लोकसभेमध्ये जे थिरुवेलुवर आहेत सगळ्यात महान कवी आपल्या तमिळनाडूचे त्यांचे जे कुरल आहेत थिरुकुलर ते त्या ठिकाणी सातत्याने सांगायचे। त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ते मराठीमध्ये बोलायचे, बंगालमध्ये गेल्यानंतर बंगालीत बोलायचे आणि सगळ्या प्रकारच्या साहित्यांचा त्यांना प्रचंड अभ्यास होता। महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तो काळ असा होता की ज्यावेळी कदाचित सुरक्षेचे इतके प्रॉब्लेमही नव्हते पण अटलजींनी याच मुंबईमध्ये थिएटरमध्ये बसून मराठी नाटकं पाहिलेली आहेत। अशा प्रकारचे अटल बिहारी वाजपेयी होते। अतिशय आपल्याला माहिती आहे की अटलजींचा एकूण औरा असा होता की ज्यावेळी नरसिंहराव देशाचे प्रधानमंत्री होते आणि पाकिस्तानच्या विरुद्ध भूमिका मांडण्याकरता युनायटेड नेशनमध्ये कोणाला पाठवायचं त्यावेळी नरसिंहरावांनी आपल्या परराष्ट्र मंत्र्याला पाठवलं नाही। तेव्हाचे विरोधी पक्ष नेते असलेल्या अटल बिहारी वाजपेयींना विनंती केली की अटलजी भारताची भूमिका तुम्ही योग्य प्रकारे मांडू शकाल आणि अटलजींनी ती स्वीकारली आणि तिथे जाऊन भारताची भूमिका अटलजींनी अशी मांडली की त्या ठिकाणी झालेल्या वोटमध्ये सगळे देश भारतासोबत आले आणि पाकिस्तान वेगळा पडला। हे अटलजींचं कार्य होतं आणि म्हणून अत्यंत कविमनाचे अटलजी टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी पलकों पर ठिठकी हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ गीत नया गाता हूँ गीत नया गाता हूँ हे सांगणारे अटल बिहारी वाजपेयी होते। पारदर्शी प्रामाणिकतेतून मुंबईची महानगरपालिका चालली पाहिजे हा संकल्प घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आणि या मुंबईमध्ये ज्या प्रकारे आज राष्ट्रवादी आमच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींच्या विरुद्ध ज्या प्रकारे जिहादी मानसिकता तयार होते आहे ती मानसिकता ठेचण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत। आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आज तर अटलजींना आदरांजली आपण देतोच आहोत पण खरी आदरांजली अटलजींना ही 16 जानेवारीला आपल्याला द्यायची आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ,
संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423388508. दुसरा मोबाईल नंबर 9423467272. तिसरा मोबाईल नंबर 7588150001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.